काय तुमच्या आयुष्यात सतत पैशांची चणचण भासत आहे? मेहनत करूनही यश तुमच्यापासून दूर पळत आहे का? तर सावधान, कारण येणारी विजया एकादशी तुमच्या नशिबाचे कुलूप उघडू शकते. फक्त आंघोळ करताना म्हणावा लागणारा हा एक छोटासा मंत्र तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य मुळापासून उपटून टाकू शकतो. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या लाडक्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत आहे. आपण सर्वजण आपल्या आयुष्यात सुखाच्या आणि समृद्धीच्या शोधात असतो. प्रत्येकाला असे वाटते की आपल्या घरात लक्ष्मीचा अखंड वास असावा, आपल्या मुलाबाळांना कधीही कशाची कमतरता भासू नये आणि समाजात आपल्याला मान सन्मान मिळावा. पण अनेकदा असं होतं की आपण प्रामाणिकपणे कष्ट करतो, रक्ताचं पाणी करतो, पण नशिबाची साथ मिळत नाही. वास्तुदोष, पितृदोष किंवा ग्रहांची प्रतिकूल स्थिती यामुळे आपल्या प्रगतीला खीळ बसते. अशावेळी आपले प्राचीन शास्त्र आणि ऋषीमुनींनी सांगितलेले आध्यात्मिक उपाय हे एखाद्या दीपस्तंभासारखे आपल्याला मार्ग दाखवतात. आजचा हा व्हिडिओ अशाच एका चमत्कारिक उपायावर आधारित आहे जो विशेषतः वृषभ राशीच्या लोकांसाठी आणि विजया एकादशीच्या शुभ मुहूर्तावर करायचा आहे. विजया एकादशी ही साधीसुधी एकादशी नाही. हिंदू धर्मात आणि ज्योतिषशास्त्रामध्ये या तिथीला विजयाचे प्रतीक मानले गेले आहे. जेव्हा मनुष्य सर्व बाजूंनी संकटांनी वेढलेला असतो, जेव्हा त्याला बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही, तेव्हा विजया एकादशीचे व्रत आणि त्या दिवशी केलेले उपाय त्याला विजयाकडे घेऊन जातात. प्रभू श्रीरामांनी लंकेवर स्वारी करण्यापूर्वी जेव्हा समुद्रदेवतेने त्यांना मार्ग दिला नव्हता, तेव्हा त्यांनी ऋषींच्या सांगण्यावरून याच विजया एकादशीचे विधिवत पूजन केले होते आणि त्यानंतरच त्यांना लंकेवर विजय मिळवता आला होता. हा इतिहास आपल्याला सांगतो की जर तुमची श्रद्धा प्रबळ असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. आज आपण अशा एका गुप्त मंत्राबद्दल बोलणार आहोत जो केवळ स्नान करताना उच्चारल्याने तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. वृषभ राशीच्या जातकांसाठी सध्याचा काळ हा बदलांचा काळ आहे. या राशीचा स्वामी शुक्र असल्याने भौतिक सुख आणि ऐश्वर्य मिळवणे हे तुमचे ध्येय असते, पण जर तुमच्या कुंडलीत काही अडथळे असतील तर हे सुख मिळण्यात अडचणी येतात. विजया एकादशीचा हा मुहूर्त तुमच्यासाठी ती संधी घेऊन आला आहे, जिथे तुम्ही तुमच्या भाग्याची रेखा बदलू शकता. आंघोळ ही केवळ शरीर शुद्धीची प्रक्रिया नसून ती आत्मशुद्धीचीही वेळ असते. स्नानाच्या वेळी विशिष्ट मंत्रांचा उच्चार केल्याने जलतत्वाच्या माध्यमातून तुमच्या शरीरातील चक्रांमध्ये सकारात्मक बदल घडतात. हा तो मंत्र आहे जो तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळवून देतो आणि पितृदोषासारख्या समस्यांपासून तुमची सुटका करतो. जेव्हा पितृदोष निवारला जातो तेव्हाच घरामध्ये लक्ष्मीचे आगमन स्थिर राहते. पुढील काही मिनिटात आपण पाहणार आहोत की हा मंत्र कोणता आहे, तो किती वेळा आणि कसा म्हणायचा आहे, आणि अंघोळीच्या पाण्यात अशा कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत ज्यामुळे त्याचे फळ 1000 पटीने वाढेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती कधीही पूर्ण फळ देत नाही. जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनेलवर आला असाल तर आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून स्वामींच्या कृपेने येणारा प्रत्येक आध्यात्मिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. चला तर मग जाणून घेऊया त्या शक्तिशाली मंत्राबद्दल जो तुमचे आणि तुमच्या येणाऱ्या पिढ्यांचे नशीब बदलून टाकेल. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ केवळ माहितीपूर्ण नाही, तर तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे. विशेषतः ज्यांची रास वृषभ आहे, त्यांच्यासाठी येणारी विजया एकादशी ही भाग्योदयाची सुवर्णसंधी घेऊन आली आहे. जीवनात अनेकदा आपण खूप मेहनत करतो, रात्रंदिवस कष्ट करतो, पण पदरात म्हणावे तसे यश पडत नाही. कधी पैशांची चणचण भासते तर कधी कुटुंबात विनाकारण वादविवाद होतात. अशावेळी शास्त्रात सांगितलेले काही छोटे पण अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला या सर्व संकटांतून बाहेर काढू शकतात. आज आपण अशाच एका अमोघ उपायाबद्दल बोलणार आहोत, जो तुम्हाला विजया एकादशीच्या दिवशी अंघोळ करताना करायचा आहे. विजया एकादशी म्हणजे नावाप्रमाणेच विजय मिळवून देणारी तिथी. पौराणिक कथांनुसार जेव्हा प्रभू श्रीराम लंकेवर विजय मिळवण्यासाठी निघाले होते आणि समोर अथांग समुद्र होता, तेव्हा त्यांनी ऋषींच्या सांगण्यावरून याच विजया एकादशीचे व्रत केले होते. या व्रताच्या प्रभावाने त्यांना समुद्रावर मार्ग मिळाला आणि त्यांनी रावणावर विजय प्राप्त केला. म्हणूनच जर तुमच्या आयुष्यात संकटांचा डोंगर उभा असेल, शत्रूंचा त्रास होत असेल किंवा गरिबी पाठ सोडत नसेल, तर हा दिवस तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे. वृषभ राशीच्या जातकांसाठी तर हा काळ ग्रहांच्या स्थितीनुसार अत्यंत शुभ आहे आणि त्यात या उपायाची जोड मिळाली तर 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होण्याची ताकद या मंत्रात आहे. आता आपण प्रत्यक्ष उपायाकडे वळूया. विजया एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा. आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल अर्पण करा. जर गंगाजल नसेल तर शुद्ध पाण्यामध्ये तुळशीची 2 पाने टाका. तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि तिच्या स्पर्शाने पाणी तीर्थस्वरूप बनते.
आंघोळ करताना तुमचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. शरीरावर पाणी घेत असताना मनामध्ये कोणताही नकारात्मक विचार न आणता पूर्ण श्रद्धेने भगवान विष्णूंचे आणि माता लक्ष्मीचे स्मरण करा. यावेळी तुम्हाला एका विशिष्ट मंत्राचा उच्चार करायचा आहे. तो मंत्र आहे नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र केवळ शब्द नसून ती एक शक्ती आहे. या मंत्राचा जप करत स्नान केल्याने तुमच्या शरीरासोबतच तुमच्या अंतर्मनाचीही शुद्धी होते आणि तुमच्या भोवती एक सकारात्मक ऊर्जा तयार होते. शास्त्रानुसार वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे, जो सुखद समृद्धीचा कारक मानला जातो. जेव्हा तुम्ही विजया एकादशीला हा उपाय करता, तेव्हा विष्णूंच्या कृपेने तुमचा शुक्रग्रह अधिक बलवान होतो. आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करा आणि घरातील देवाऱ्यात तुपाचा दिवा लावा. भगवान विष्णूंना पिवळी फुले आणि तुळशीची माळ अर्पण करा. या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण करणे किंवा ते ऐकणे अत्यंत फलदायी मानले जाते. जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला पिवळ्या वस्तूचे दान करा. जसे की केळी, हरभरा डाळ किंवा पिवळे वस्त्र. हे दान तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडथळे दूर करण्यास मदत करेल. तर मित्रांनो, विजया एकादशीच्या दिवशी स्नान करताना करायचा हा अत्यंत प्रभावी आणि शास्त्रोक्त उपाय तुमच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल घडवून आणेल. अनेकदा आपल्याला वाटते की केवळ मंत्राने काय होणार, पण लक्षात ठेवा, शब्दामध्ये अग्नीप्रमाणे शक्ती असते आणि जेव्हा हे मंत्र पूर्ण श्रद्धेने उच्चारले जातात, तेव्हा ते ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जेला तुमच्याकडे आकर्षित करतात. वृषभ राशीच्या लोकांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. तुमच्या नशिबात असलेले अडथळे दूर करण्यासाठी आणि लक्ष्मीचा आशीर्वाद कायमस्वरूपी मिळवण्यासाठी हा छोटासा बदल उद्याच्या दिवसापासून किंवा येणाऱ्या एकादशीपासून नक्की करून पहा. तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होण्याचा मार्ग हा तुमच्या कर्मातून आणि भक्तीतूनच निघतो. जेव्हा तुम्ही स्वतःला शुद्ध ठेवता आणि देवावर विश्वास ठेवता, तेव्हा निसर्गही तुम्हाला साथ देऊ लागतो. हा व्हिडिओ संपवण्यापूर्वी मला तुम्हाला एक कळकळीची विनंती करायची आहे. अध्यात्म म्हणजे केवळ कर्मकांड नाही, तर ती एक जीवन जगण्याची पद्धत आहे. या मंत्राचा जप करताना तुमच्या मनात इतरांबद्दल प्रेम आणि सेवाभाव असू द्या. या एकादशीला शक्य असेल तर गाईला चारा द्या किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नाचे दान करा. तुमचे हे छोटेसे दान तुमच्या उपायाचे फळ कैक पटीने वाढवेल. मला खात्री आहे की जो कोणी हा विधी मनापासून करेल, त्याला श्री स्वामी समर्थांच्या कृपेने प्रगतीचे नवे मार्ग नक्कीच दिसतील. तुमच्या आयुष्यात या उपायामुळे काय बदल झाले किंवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तुमच्या प्रत्येक कमेंटमुळे आम्हाला नवीन आणि चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. जर तुम्हाला हा व्हिडिओ मोलाचा वाटला असेल, तर तो फक्त स्वतःपुरता मर्यादित ठेवू नका. तुमच्या मित्र, मैत्रिणींना, नातेवाईकांना आणि तुमच्या ओळखीच्या वृषभ राशीच्या व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कोणाचे तरी अडकलेले काम तुमच्या एका शेअरमुळे मार्गी लागले तर त्याचे पुण्य तुम्हालाच मिळेल. आपल्या चॅनेलचे उद्दिष्ट हेच आहे की प्रत्येकाच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. जर तुम्ही अजूनही आपल्या कुटुंबाचा हिस्सा बनला नसाल, म्हणजेच जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल, तर खाली दिलेल्या लाल बटणावर क्लिक करून आताच सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचे बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक शुभ मुहूर्ताची आणि उपायांची माहिती तुमच्याकडून कधीही चुकणार नाही. श्री स्वामी समर्थ.